नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% करा सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% करा सोयाबीनची विक्री। पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आपल्या सर्वांना फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी 100% करायची आहे सोयाबीनची विक्री। पण फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची विक्री केल्यानंतर आपला फायदा कशा पद्धतीने होणार, हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात जर आम्ही सोयाबीनची विक्री केली तर आमचा फायदा कशा पद्धतीने होणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात 100% करा सोयाबीनची विक्री। पण फेब्रुवारी महिन्यात जर देशांतर्गत बाजारात आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा कशा पद्धतीने होणार याबद्दल घेऊयात आता सविस्तर आढावा। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा भाव हा 4400 ते 4700 च्या दरम्यान आहे। आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी $12.25 प्रति बुशेलच्या आसपास आहे। म्हणजे देशात आणि विदेशात सगळीकडे सोयाबीनचा बाजारभाव दबावात आहे। हा दबाव असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ब्राझील मधील सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन, अर्जेंटिना मधील सोयाबीनचं दुप्पट उत्पादन, देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका, यामुळे देशामध्ये आणि विदेशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड दबावात दिसत आहे। पण लक्षात घ्या, मध्यंतरी देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा येणार आहे। ही सुधारणा आपल्याला फेब्रुवारी महिन्यात दिसू शकते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा फेब्रुवारी महिन्यात निश्चित स्तरावरून सावरून सुरुवातीला 4800 पार आणि त्यानंतर 5000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे। मग विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात घ्या की फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजीची शक्यता आहे। या तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा। यामध्ये 4800 च्या भावावर आपण 25% सोयाबीनचा पहिला टप्पा, 5000 च्या भावावर 50% सोयाबीनचा दुसरा टप्पा आणि उर्वरित 25% जो सोयाबीनचा टप्पा आहे तो 5100 5200 च्या भावावर विक्री केला तर आपला या ठिकाणी होणार मित्रांनो 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।